श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीला चुकूनही या काही वस्तू आहे त्या अर्पण करू नये किंवा रोजची साधी शिवपूजा असो. भगवान शिवांना काय अर्पण करावे हे जितके महत्वाचे आहे तितकेच काय अर्पण करू नये हे जाणून घेणे आवश्यक आहे. अनेक वेळा अज्ञानामुळे काही गोष्टी अर्पण केल्या जातात, पण शास्त्र आणि परंपरेनुसार काही वस्तू शिवपूजेत त्या अर्पण केल्या जात. सर्वात पहिले म्हणजे तुळशीपत्र. तुळस ही अत्यंत पवित्र वनस्पती आहे आणि ती विशेषतः भगवान विष्णूंना प्रिय मानली जाते. म्हणूनच शिवपूजेत तुळशीपत्र अर्पण केले जात नाही. तुळस ही लक्ष्मी स्वरूप आहे, तर ती भगवान विष्णूंनाच अर्पण केली जाते. म्हणूनच शिवपूजेमध्ये तुळशीपत्र अर्पण केले जात नाही. शिवाला बेलपत्र, धतुरा, भांग, आकाची फुले प्रिय आहेत, पण तुळस अर्पण करणे टाळावे. दुसरे म्हणजे केतकीचे फुल, ज्याला केवळा असेही म्हणतात. पुराण कथेनुसार एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वाचा वाद झाला होता. त्यावेळी केतकीच्या फुलाने खोटे साक्ष दिले असे सांगितले जाते. त्यामुळे भगवान शिवांनी केतकीची फुलं आपल्या पूजेत स्वीकारणार नाही असे सांगितले आणि तेव्हापासून शिवपूजेत केवडा अर्पण करणे निषिद्ध मानले गेले आहे. म्हणून केतकीचे फुलं कधीही शिवांना अर्पण करू नये. तिसरी गोष्ट म्हणजे हळद आणि कुंकू. शिवलिंग हे वैराग्य, संन्यास आणि निराकार तत्वाचे प्रतीक आहे. म्हणून शिवलिंगावर थेट हळद कुंकू लावले जात नाही. हे स्त्री शक्तीला अर्पण केलं जातं. मात्र पार्वती मातेला हळद कुंकू अर्पण करतात. शिवाला साधेपणा प्रिय आहे, म्हणून फक्त बेलपत्र, पाणी, दूध, दही, मध इत्यादी वस्तू अर्पण केल्या जातात. चौथी गोष्ट म्हणजे शंखातील पाणी. शंख हा समुद्रातून उत्पन्न झाला असून तो भगवान विष्णूंशी संबंधित मानला जातो. त्यामुळे शिवलिंगावर शंखातून पाणी घालणे टाळले जाते. शिवाला थेट हाताने किंवा तांब्याच्या पातेल्यातून पाणी अर्पण करावे. तसंच तांब्याच्या भांड्यामधून शिवांना कधीही दूध अर्पण केल्या जात नाही, कारण तांब्याच्या पातेल्याला दूध लागताच ते विष या रूपामध्ये बदलतात. म्हणून तांब्याच्या भांड्यातून कधीही अर्पण केल्या जात नाही. पाणी आपण अर्पण करत असतो, पण तांब्याच्या भांड्यातून दूध अर्पण करू नये. मग स्टीलचे पातेले घेऊ शकता, चांदीचे घेऊ शकता, पण तांब्याच्या पातेल्यातून दूध अर्पण करू नये. पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे बेलपत्र. बेलपत्र हे शिवाला अत्यंत प्रिय आहे, पण ते ताजे, स्वच्छ आणि पूर्ण असावे. तुटलेले, सुकलेले किंवा किडलेले बेलपत्र अर्पण करू नये. बेलपत्राच्या 3 पानाचा समूह पूर्ण असावा आणि त्यावर डाग किंवा छिद्र नसावे. ताजे आणि स्वच्छ बेलपत्र शिवांना अर्पण करायचे आहे. सहावी गोष्ट म्हणजे नारळाचे पाणी. काही परंपरेनुसार नारळाचे पाणी थेट शिवलिंगावर ओतणे योग्य मानले जात नाही. साधे स्वच्छ पाणी, गंगाजल किंवा दूध वापरणे अधिक योग्य मानले जाते. त्यामुळे परंपरेनुसार जे मान्य आहे तेच करावे. अख्खा नारळ शिवांना अर्पण करावा, पण नारळाचे पाणी अर्पण करू नये. सातवी गोष्ट म्हणजे आधी अर्पण केलेली किंवा कोमजलेली फुलं पुन्हा वापरू नये. पूजा नेहमी ताज्या आणि स्वच्छ वस्तूंनी करावी. देवाला अर्पण करताना शुद्धता, नवीनता महत्वाची असते, म्हणून ताजी फुले अर्पण करावी. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शिवपूजेत आडंबर, दिखावा किंवा मनात राग, द्वेष ठेवून पूजा करू नये. भगवान शिव हे भोळे आणि करुणामय आहेत. त्यांना मोठ्या मोठ्या वस्तूंची गरज नाही. ते शुद्ध मन, साधेपणा आणि खऱ्या भक्तिभावांना अधिक महत्त्व देतात. महाशिवरात्रीच्या दिवशी तर विशेष काळजी घ्यावी. त्या दिवशी उपवास, जप, रुद्राभिषेक आणि ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्रांचा जप करून साधेपणाने पूजा केल्यास शिवकृपा सहज प्राप्त होते. लक्षात ठेवा, पूजा ही काही वस्तूंनी नाही तर अंतःकरणाच्या भावनेने पूर्ण होते. स्वच्छ मन, नम्रता आणि श्रद्धा हाच भगवान शिवांना सर्वात प्रिय नैवेद्य.